नमो बुद्धाय, जय भीम। विषय आहे 500 महाराजांच्या शौर्य गाथाची। बंधनो, 200 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होण्यापूर्वी या देशामध्ये जी सनातनी आणि जो मनु वादाचा जो पगडा ह्या देशामध्ये खेळला होता आणि त्या मनुवादामध्ये या देशामधला 85% जो बहुजन आहे तो दिवसेदिवस पिळत जात होता, छळत जात होता। त्यांचं शोषण केलं जात होतं आणि तो शोषणाचा बळी होत होता। आणि ह्या सर्व प्रक्रियेची राज्य आश्रय म्हणून ज्याला ओळखला जात होता ती होती पेशवाई। ह्या पेशवाईच्या राज आश्रयाने, मनुच्या तत्वज्ञानाने ह्या देशामध्ये तळागाळातला संपूर्ण हा जो मानव वर्ग आहे हा छळला पिळला जात असताना एका महार योद्ध्याने या शोषणाच्या विरोधात, पेशवाईच्या विरोधात, मनुच्या विरोधात आपले दंड थोपटून केलेला बंड आणि त्या बंडाचा इतिहास आज महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये नोंदला गेलेला आहे। आणि ज्या सुवर्ण अक्षराने जो नोंदला गेलेला आहे त्या बंडाचं आणि त्या स्वाभिमानाचाही एक ऐतिहासिक वारसा हा दस्तूरखुद जगविख्यात या भारताची विधाते, भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे घेतलेला आहे। तो इतिहास म्हणजे शूरवीर योद्धा सिद्धनाथ गायकवाड या योद्ध्याच्या नेतृत्वाखाली 500 महार बटालियन ह्यांना घेऊन ह्या पेशवाईच्या विरोधात बंड करून पेशवाई नष्ट केली आणि पेशवाई बरोबर मनुस्मृतीची पाळंमुळं उकळून काढली। तो दिवस होता 1 जानेवारी 1818 आणि ह्या 1 जानेवारी 2025ला त्याला 207 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि या 207 वर्षाच्या इतिहासाला ज्या पेशवाईला जिथे गाडलं गेलं त्या पुणे जिल्ह्यामधील भीमा कोरेगाव, ज्याला कोरेगाव भीमा ह्या भूमीवरती पेशवाई नष्ट करत असताना जे आपले महार योद्धे शहीद झाले त्या शहीदांच्या शौर्याप्रीत्यर्थ तिथे एक शौर्यस्तंभ उभा केलेला आहे। आणि त्या शौर्यस्तंभाला या मुंबई, महाराष्ट्र आणि भारतामधून नव्हे तर जगामधून जे या मनुस्मृतीच्या विरोधात आहेत, जे पेशवाईच्या विरोधात आहेत, जे हुकुमशाहीच्या विरोधात आहेत, ते सर्व या 1 जानेवारीला येऊन पुणे येथील भीमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभाला अभिवादन करतात। अर्थात या शहीद झालेल्या आमच्या पूर्वजांना एक सलामी देऊन पुढील आपलं वर्ष हे शौर्याचं, स्वाभिमानाचं आणि अस्तित्वाचं म्हणून खूनगाठ आपल्या हृदयाशी बांधून वावरत असतात। आणि ते शौर्यस्तंभ पुण्यामध्ये आहे। तिथे प्रत्येक
बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या माय भगिनींनी आपल्या वंशाला, आपल्या बिरादरीला तिथे वर्षातून एकदा तरी जाऊन तिथे सलामी दिली पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही सलामी द्याल आणि ते प्रत्यक्ष ज्या आमच्या पूर्वजांनी केलेलं शौर्य आहे त्याची गाथा प्रत्यक्ष डोळ्यांनी तुम्ही पाहाल, तेव्हा तुम्ही शौर्यवान व्हाल, निष्ठावंत व्हाल, धैर्यवान व्हाल आणि स्वाभिमानी व्हाल. आणि ह्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही तिथे जात होते. या आमच्या पूर्वजांना सलामी देऊन आपलं उर्वरित पुढचं कामकाज करत होते. आज त्या शौर्यगाथेला 207 वर्षे झालेली आहेत. आम्ही संपूर्ण रिपब्लिकन सेना, मुंबई, दिशा सोशल मीडिया परिवार या सर्वांच्या वतीने आमच्या शौर्यवीरांना आम्ही माना सन्मानाचा, स्वाभिमानाचा सल्यूट करतो. नमो बुद्धाय, जय भीम.